नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आज आपण बघतोय इयत्ता 9वीचा वर्तुळधडा, तो 6वा आहे, 6वा वर्तुळधडा। आणि या वर्तुळधड्याचा आपण सराव संच 6.1चा आज अभ्यास करणार आहोत। तर बघा, सराव संच 6.1 मधलं पहिलं गणित काय दिले आपल्याला, वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेंटीमीटर आहे आणि जीवा AB ची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा। बघा, आपल्याला माहित आहे की वर्तुळधड्यामध्ये आपल्याला सराव संच 6.1 सोडवण्यासाठी दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत। पहिला गुणधर्म असा आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा वर्तुळ केंद्राला दुभागतो, आणि दुसरा आहे वर्तुळ केंद्र आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा लंब असतो, जीवेस लंब असतो। हे दोन गुणधर्म आहेत आणि या दोन गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत सराव संच 6.1 मध्ये ते आपल्याला सोडवायचे आहेत। तर बघा, आपल्याला याच्यासाठी काय दिले, वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेंटीमीटर आहे। हे आपलं O वर्तुळ केंद्र आहे आणि O पासून आपल्याला जीवा AB पर्यंतचं अंतर किती दिले, 8 सेंटीमीटर। म्हणजे आपल्याला OP बरोबर 8 सेंटीमीटर दिले, बरोबर। आणि जीवा AB ची लांबी किती दिली, जीवा AB बरोबर 12 सेंटीमीटर। तर आपल्याला काढायचे काय, वर्तुळाचा व्यास। आपल्याला माहिती आहे व्यास हा कसा असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो। आपल्याला ह्या आकृतीमध्ये बघा, आपण रचना काय केली, वर्तुळ केंद्र O आणि A हा बिंदू जोडून घेतलाय। तर आपल्याला OA ही काय असेल, वर्तुळाची त्रिज्या असेल। म्हणजे OA ची जेवढी लांबी येईल त्याच्या दुप्पट आपल्याला वर्तुळाचा व्यास असेल, बरोबर। मी आता काय तुम्हाला सांगितलं की वर्तुळ केंद्र O पासून जीवेवर टाकलेला लंब हा काय करतो, जीवेला दुभागतो। म्हणून आपण काय म्हणू शकतो, OP लंब जीवा AB, बरोबर। म्हणजे आपण हे कशावरून लिहिलं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो। म्हणून काय आपल्याला म्हणता येईल, बघा, आपले त्रिकोण तयार होईल, OPA हा काटकोन त्रिकोण तयार होईल। काटकोन का, कारण जो OP हा जो लंब आहे तो आपल्या जीवेला काय, आपण आता काय सांगितलं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा OP लंब आहे, कशाला, जीवा AB ला। आणि हा लंब असेल म्हणजे काय होईल, काटकोन तयार होईल, बरोबर। आपण काय करू शकतो बघा, याच्यामध्ये मग आपल्याला बघा, OP लंब AB ला जीवा AB ला काय करतो, दुभागतो। म्हणजे AP चं जेवढं माप असेल तेवढं BP चं माप असेल। म्हणून आपण काय म्हणू शकतो, AP बरोबर 1/2 AB। आपल्याला AB किती दिले, आपल्याला 12 सेंटीमीटर। म्हणून काय येईल, AP बरोबर 1/2 गुणिले 12, बेक बे बेसाई 12 बरोबर 6। म्हणून AP बरोबर 6 होईल। काय आलं, AP बरोबर काय आलं, 6। आणि आपल्याकडे OP किती आहे, 8। मग आपले OA काढू शकतो आपण कशानुसार, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय म्हणू शकतो आपण, काटकोन त्रिकोण OPA मध्ये काय म्हणू शकतो आपण, बघा, OA चा वर्ग कर्ण काय आहे, OA चा वर्ग अधिक पाया काय आहे, AP चा वर्ग अधिक OP चा वर्ग। आपल्याकडे OA किती आहे, OA आपल्याला काढायचे, AP किती आहे, AP 6 आहे। मग 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग किती होईल, इथे घेऊयात आपण OA चा
वर्ग बरोबर 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. 36 अधिक 64 बरोबर 100. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळेल? OA बरोबर 10 सेंटीमीटर. पण आपल्याला OA काय आहे? वर्तुळाची त्रिज्या. पण आपल्याला OA सांगितले काढायला, व्यास सांगितलाय. मग व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 2 गुणिले OA. म्हणून 2 गुणिले 10 बरोबर 20 सेंटीमीटर. आपल्याला व्यास किती मिळाला? 20 सेंटीमीटर. प्रश्न दुसरा, सराव संच 6.1 मधील प्रश्न दुसरा. एका वर्तुळाची व्यास 26 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. म्हणजे आपल्याला काढायचे काय? आपल्याला OPचं अंतर. कारण काय दिले? जीवेचे केंद्रापासूनचे अंतर, याचा अर्थ OP आपल्याला काढायचे. मग आपल्याला OP जर काढायचा असेल तर आपल्याला दिले काय काय हे बघावं लागेल. वर्तुळाची व्यास बरोबर, व्यास बरोबर 26 सेंटीमीटर. मग आपल्याला माहित आहे व्यास दिला असेल तर आपल्याला ह्या आकृतीमध्ये बघा OA काय आहे? वर्तुळाची त्रिज्या. मग आपण व्यासवरून त्रिज्या काढू शकतो. मग काय असेल? त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. कारण आपल्याला माहिती आहे व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग आपल्या त्रिज्या काढायची म्हणल्यावर तो व्यासाच्या निमपट असेल. म्हणजेच काय? 26 भागिले 2 बरोबर 13. म्हणून त्रिज्या OA बरोबर 13 सेंटीमीटर. हे किती आलं आपल्याला? 13. मग बघा आपल्याला आता काय दिले? AB काय आहे? वर्तुळाची जीवा आहे आणि जीवेची लांबी किती दिली? जीवा AB बरोबर 24 सेंटीमीटर. बरोबर. O वर्तुळ केंद्रापासून OP हा काय आहे? जीवा AB वर लंब आहे. मग आपल्याला नियम माहित आहे काय? प्रमेय माहित आहे. वर्तुळ केंद्रातून मी सुरुवातीला सांगितलं होतं की 2च गुणधर्मावर आपला 6.1 सराव संच आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून काय होईल? OP रेख OP लंब जीवा AB. मग बघा असेल तर APचं जेवढं माप असेल तेवढं BPचं असेल. म्हणून AP बरोबर 1/2 AB. मग काय असेल? AP बरोबर 1/2. AB किती आहे? 24 आहे. गुणिले 24. बेक बे बेजुने 4. म्हणून AP बरोबर 12. AP बरोबर 12. OA बरोबर 13. तर आपल्याला काढायचे काय? OP. मग आपण काय करूया? पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण OPA मध्ये OAचा वर्ग बरोबर APचा वर्ग अधिक OPचा वर्ग. हे कशावरून लिहिलंय? पायथागोरस प्रमेय. मग बघा OA किती आहे आपल्याकडे? 13. 13चा वर्ग बरोबर AP किती आहे? 12. 12चा वर्ग अधिक OPचा वर्ग. 13चा वर्ग किती असतो? 169 बरोबर 12चा वर्ग 144 अधिक OPचा वर्ग. OPचा वर्ग आहे असं ठेवा. 144 इकडं पाठवा. 169 वजा 144 बरोबर
OPचा वर्ग. काय करूयात आपण, इथं घेऊयात आपलं राहिलेलं उत्तर. 169 मधून 144 गेले, किती शिल्लक राहतील, 25. 25 बरोबर OPचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या. काय येईल, 5 बरोबर OP. म्हणून OP बरोबर 5 सेंटीमीटर. मग OP काय आहे, वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेल्या लंबाची लांबी आहे. म्हणजे जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती आलं, 5 सेंटीमीटर. प्रश्न तिसरा, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर जीवेची लांबी काढा. म्हणजे आपल्याला या आकृतीमध्ये बघा ABची लांबी आपल्याला काढायची आणि आपल्याला दिलंय काय काय, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे OPचं अंतर किती दिलं आहे आपल्याला, 30. OP किती दिलं आपल्याला, 30. आणि त्रिज्या किती आहे म्हणजे OA किती आहे, 34. तर आपल्याला काढायचे काय, AB. आपण सुरुवातीला पायथागोरसच्या प्रमेयानुसार AP काढूयात आणि APचं जेवढं माप असेल त्याच्या दुप्पट माप कशाचं असेल, जीवेचं असेल. मग काय करायचं, सुरुवातीला जे दिलंय ते लिहा. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर म्हणजे OP बरोबर 30 सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिज्या आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे त्रिज्या OA बरोबर 34 सेंटीमीटर. आणि आपल्याला माहित आहे, काय माहिती आहे आपल्याला, की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेस दुभागतो. म्हणून OP लंब जीवा AB. काय माहिती आहे, OP लंब जीवा AB. मग त्रिकोण OPA मध्ये कोण OPA बरोबर 90 अंश. याचं कारण हे काय, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो, त्यामुळे OPA या ठिकाणी काय होईल, 90 अंशाचा कोन तयार होईल. म्हणून कोन OPA बरोबर 90 अंश. आता हा 90 अंशाचा कोन तयार झाला म्हणल्यानंतर कोन OPA हा काय होईल, काटकोन त्रिकोण होईल. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय म्हणू शकतो आपण, पायथागोरसच्या प्रमेयानुसार OAचा वर्ग बरोबर OPचा वर्ग अधिक APचा वर्ग. आपल्याकडे OA किती आहे, 34. 34चा वर्ग बरोबर OPचा वर्ग किती आहे, 30चा वर्ग अधिक APचा वर्ग. 34चा वर्ग किती असतो, 1156 बरोबर 30चा वर्ग किती असतो, 900 अधिक APचा वर्ग. हे 900 काय होईल, वजा होईल. 1156 वजा 900 बरोबर APचा वर्ग. आता 1156 मधून 900 गेल्यानंतर शिल्लक किती राहील, 256 बरोबर APचा 256 बरोबर APचा वर्ग. मग काय करा, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या. 256 कशाचं वर्गमूळ आहे, 16चं. मग काय होईल, 16 बरोबर AP. म्हणजेच काय म्हणता येईल, म्हणून AP बरोबर 16 सेंटीमीटर. पण आपल्याला AP काढायचं होतं का, आपल्याला काढायला सांगितले जीवेची लांबी. मग आपल्याला माहित आहे काय, की वर्तुळ केंद्रातून जीवेला टाकलेले लंब जीवेस दुभागतो म्हटल्यानंतर आपल्याला APचं जेवढं माप आहे तेवढंच BPचं, आणि या दोन्हींची बेरीज केली तर आपल्याला AB मिळून जाईल. म्हणून आपण काय म्हणू शकतो, जीवेची लांबी AB बरोबर 2 गुणिले AP. आपल्याकडे AP किती आले, 16. 16 दुने 32 सेंटीमीटर. मग जीवेची लांबी AB बरोबर
32 सेंटीमीटर आपल्याला मिळून जाईल. 6.1 मधला प्रश्न चौथा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची जीवा PQ ची लांबी 80 सेंटीमीटर आहे. तर जीवा PQचे केंद्रापासूनचे अंतर काढा. आपल्याला दिलंय काय? वर्तुळाची त्रिज्या जे दिलंय ते लिहून घ्या. वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? OP. त्रिज्या OP बरोबर 41 सेंटीमीटर. वर्तुळाची जीवा PQची लांबी 80 सेंटीमीटर. जीवा PQ बरोबर 80 सेंटीमीटर. तर जीवा PQचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे O पासून M पर्यंतचं अंतर काढा. मग काय असेल? OM बरोबर किती हा आपला प्रश्न आहे. बरोबर. तर बघा आपल्याला माहित आहे OM जर आपल्याला अंतर काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे काय? OM लंब जीवा PQ म्हणजेच काय? वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून आपण काय म्हणू शकतो? PM बरोबर 1/2 PQ. मग 1/2 PQ किती दिले आपल्याला? 80 सेंटीमीटर. बेचोक 8 बेशून्य 0. म्हणून PM बरोबर काय येईल? 40 सेंटीमीटर. PM किती आलं? 40 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या किती आहे? OP बरोबर 41. तर आपल्याला काढायचे काय? OM. म्हणून आपण काय म्हणू शकतो? म्हणून त्रिकोण OMP मध्ये OPचा वर्ग बरोबर PMचा वर्ग अधिक OMचा वर्ग. पायथागोरस प्रमेयानुसार. मग OP किती आहे? 41. 41चा वर्ग बरोबर PM किती आले आपलं? 40. 40चा वर्ग अधिक OMचा वर्ग. 41चा वर्ग काय असतो? आपल्याला माहिती आहे काय असतो? 1681 बरोबर 40चा वर्ग काय असतो? 1600 अधिक OMचा वर्ग. मी 1600 इकडे आल्यानंतर काय होईल? वजा होईल. 1681 वजा 1600 बरोबर OMचा वर्ग. 1681 मधून 1600 गेले राहील किती? 81 बरोबर OMचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या. काय राहील? OM बरोबर 9 सेंटीमीटर. आणि OM काय आहे? OM जीवा PQचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजेच OMचा अंतर किती आलं? 9 सेंटीमीटर. प्रश्न 5वा. आकृतीमध्ये O केंद्र असलेली 2 वर्तुळे आहेत. मोठ्या वर्तुळाची जीवा AB ही लहान वर्तुळाला P व Q मध्ये छेदते. तर सिद्ध करा AP बरोबर BQ. बघा वर्तुळ केंद्र O आहे आणि ह्या O वर्तुळ केंद्र असलेले आपल्याकडे 2 वर्तुळ आहेत. आणि मोठ्या वर्तुळाची जीवा कोणती आहे? AB. ही काय करते? लहान वर्तुळाला P आणि Q या 2 बिंदूंमध्ये छेदते. तर आपल्याला सिद्ध काय करायचे? AP बरोबर BQ म्हणजे APचं जेवढं अंतर आहे तेवढंच BQचं अंतर आहे आपल्याला सिद्ध करायचे. मग काय करूयात आपण? रचना अशी करूयात की O पासून M हा काय करूयात? या जीवेवर लंब काढूयात. आपण काय म्हणूयात? रेख OM लंब जीवा रेख OM लंब जीवा AB काढूयात आधी. काढा. बरोबर. कारण का? वर्तुळ केंद्र O पासून जीवेला काढलेला लंब हा काय असतो? जीवेला दुभागतो. मग आपण लिहूयात ते वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला
वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून काय होईल बघा, आता याच्यामध्ये दोन वर्तुळ आहेत आपण सांगितलं, मोठं वर्तुळ आणि छोटं वर्तुळ. तर मोठ्या वर्तुळामध्ये ज्यावेळेस हा वर्तुळ केंद्रातून काढलेला लंब जीवेला दुभागतो त्यावेळेस काय माप होईल, मोठ्या वर्तुळाचं ए पासून एम पर्यंतचं जेवढं असेल तेवढं एम पासून बी पर्यंतचं असेल. म्हणून मोठ्या वर्तुळात हा जीवेवर काढलेला लंब दुभागतो. म्हणून काय असेल, ए एम बरोबर बी एम. एम बरोबर बी एम. आणि लहान वर्तुळात काय होईल मग, लहान वर्तुळात काय होईल, हा लंब ओ एम लंब पी एम बरोबर क्यू एम. पी एम बरोबर क्यू एम. तर आता काय होईल बघा, मग मोठ्या ह्याच्यातून लहान काय करूया आपण, वजा करूयात. बघा, ए एम वजा पी एम. ए एम वजा पी एम बरोबर इकडं काय होईल, बी एम वजा क्यू एम. बघा, ए पासून एम पर्यंतचं अंतरामधून काय करायचं, पी पासून एम पर्यंतचं अंतर जर वजा केलं तर आपल्याला मिळेल काय, ए पासून पी पर्यंतचं अंतर. आणि बी पासून एम पर्यंतच्या अंतरामधून जर आपण क्यू पासून एम पर्यंतचं अंतर वजा केलं तर राहील काय, बी क्यू. म्हणून इथं काय राहील मग, ए पी बरोबर बी क्यू. याचं कारण काय आहे, हे तिन्ही बिंदू कसे आहेत, एक रेषीय आहेत. आपण कारण लिहूया तिथं, ए पासून पी पासून एम व एम पासून क्यू आणि बी हे कसे आहेत, एकाच रेषेवर आहेत. म्हणून आपल्याला काय मिळालं की आपण हे सिद्ध केलं की ए पी बरोबर बी क्यू. शेवटचा प्रश्न आपला सराव संच 6.1 मधला प्रश्न 6. सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. आकृतीकडे लक्ष द्या. आकृतीमध्ये ओ वर्तुळ केंद्र आहे आणि आकृतीमध्ये आपल्याला ए बी आणि सी डी या दोन जीवा दिसत आहेत, बरोबर. आणि पी क्यू ही सर्वात मोठी जीवा आहे जी की वर्तुळ केंद्रातून जाते, म्हणजे तो काय आहे, पी क्यू वर्तुळाचा व्यास आहे. तर आता आपल्याला बघा, आपल्याला काय काय दिले, सी डी आणि ए बी ह्या जीवा आहेत आणि त्या काय करतात, सी डी आणि ए बी या जीवा याला एम आणि एन या दोन बिंदूमध्ये छेदतात. आकृतीमध्ये जे काही दिसतंय ते आपण पक्ष म्हणून लिहितो. त्याच्यानंतर जे सिद्ध करा की आहे ते काय असेल, आपला साध्य असेल. मग आपला पक्ष काय असेल, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, ओ केंद्र वर्तुळामध्ये व्यास कोणता आहे, व्यास पी क्यू हा जीवा ए बी व जीवा सी डी यांना अनुक्रमे बिंदू ए बी जीवाला कुठे छेदतो, पी क्यू एन व बिंदू जीवा सी डीला एम मध्ये, बिंदू एम मध्ये छेदतो. हा झाला पक्ष. साध्य काय होईल, साध्य काय असेल आपल्याला, वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तरच्या पुढे आपलं साध्य, जीवा परस्परांना समांतर असतात. म्हणजे ए बी जीवा ही सी डी जीवाला समांतर हे आपल्याला दाखवायचे. जीवा ए बी समांतर जीवा सी डी. आता आपल्याला सिद्धता करायची.
हे सिद्ध करून दाखवावं लागेल आपल्याला. मग सिद्ध करण्यासाठी बघा, याच्यामध्ये आपल्याला आकृती, छोटी आकृती, याच्यामधले अर्धा भाग बघा. ओ पासून एन पर्यंत, ओ पासून एन पर्यंत हा काय असेल, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब ह्या जीवेला दुभागतो म्हटल्यानंतर इथं काय होईल, काटकोन तयार होईल. आणि वरची याच्यासारखी सेम आकृती वर बघा. ओ पासून यम हा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, कोणती जीवा, सीडी जीवावर हा ओ एम लंब हा पण काय करेल, इथं काटकोन तयार करेल. मग बघा, मग आपल्याला समांतर आहे कसं दाखवता येईल, मग वर्तुळ केंद्र व जीवेचा मध्य, वर्तुळ केंद्र व जीवेचा मध्य, वर्तुळ केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा, वर्तुळ केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड, यांना जोडणारा रेषाखंड जीवेस, यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. हा जो आपण सांगितलं की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे, वर्तुळ केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. म्हणजे हे वर्तुळ केंद्र आणि ह्या जीवेचा मध्यबिंदू यम, बरोबर, सीडी जीवेचा मध्यबिंदू यम आणि ए बी जीवेचा मध्यबिंदू एन यांना जोडणारा रेषाखंड काय असतो, जीवेस लंब असतो. म्हणून आपण इथं 90 अंशाचा काटकोन लिहिलाय. म्हणजेच काय असेल, म्हणून ओ एन लंब जीवा, ओ एन लंब जीवा ए बी, म्हणजेच काय आपल्याला म्हणता येईल, म्हणून कोन ओ एन ए, कोन ओ एन ए किती असेल, 90 अंश. आणि ओ एम वरच्या बाजूला ओ एम लंब जीवा कोणती आहे, ओ एम साठी लंब जीवा सी डी आणि ओ एम सी, कोन ओ एम सी बरोबर पण किती असेल, 90 अंश, बरोबर, किती असेल, 90 अंश. ओ एन लंब जीवा ए बी याच्यामध्ये कोन ओ एन ए, कोन ओ एन ए बरोबर 90 अंश आणि ओ एम डी बरोबर 90 अंश. बघा, ओ एन ए बरोबर 90 आणि ओ एम डी बरोबर 90 अंश. म्हणून काय म्हणू शकतो आपण, कोन ओ एन ए एकरूप कोन ओ एम डी कशावरून, 1 व 2 वरून. समीकरण 1 व 2 वरून काय म्हणता येईल आपल्याला, कोन ओ एन ए एकरूप कोन ओ एम डी. बघा, हा एक कोन आणि हा एक कोन, असे दोन कोन एकरूप होत असतील तर आपल्याला काय म्हणता येईल, व्युत्क्रम कोन कसोटीनुसार आपला धडा दुसरा, मग 9वी भाग 2 मधला धडा दुसऱ्यामध्ये आपण समांतर रेषा व छेदिकेमध्ये आपल्याला माहित आहे व्युत्क्रम कोन कसोटी, संगत कोन कसोटी आणि आंतर कोन कसोटी. तर इथं जो आपल्याला कोन दिसतोय हा ओ एन ए आणि ओ एम डी मध्ये हे दोन कोन कसे असतील, व्युत्क्रम कोन असतील. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, म्हणून ए बी जीवा ए बी समांतर जीवा सी डी. याचं कारण असेल आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, व्युत्क्रम कोन, व्युत्क्रम कोन कसोटी. काय करूयात आपण, इथं लिहूयात शेवटचं 1 व 2 वरून, इथं जीवा ए बी समांतर जीवा सी डी. याचं कारण काय असेल, व्युत्क्रम कोन कसोटी. व्युत्क्रम कोन कसोटीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर हे दोन कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा काय असतात, समांतर असतात. आणि आपले हे उत्तर मिळालं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय बघितलं, इयत्ता 9वी मधला
वर्तुळ्या तळ्यामधील सराव संख्या 6.1 मध्ये असणारे जे काही 6 आपल्याला गणित दिले होते त्या 6 गणिताचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास पूर्ण केला. आपण व्यवस्थितरित्या सगळे एक ना एक प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. तर काय करा, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असंच